चला आज आपण बनवूया मसाला डोसा। त्यासाठी आपण इथे 2 कप तांदूळ घ्यायचे। ते झटपट असं बनवायचं दाखवते तुम्हाला। त्यासाठी आपण आणि हे तांदूळ मी राशनचे घेतले, तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या, पण तांदूळ फक्त जुना पाहिजे जेणेकरून आपला डोसा खूप छान बनेल। आता याच्यात आपण मिक्स डाळीचा डोसा आहे ना, त्यामुळे याच्यात डाळी टाकूया। तर पाव कपच घ्यायचे आपल्याला, जास्त नाही घ्यायचे डाळी। पाव कप घेतली आपण तुरीची डाळ, पाव कप मुगाची डाळ, पाव कपपेक्षा पण कमी घ्यायची आपल्याला उडदाची डाळ, आणि तेवढीच आपण घेतली तुरीची डाळ। आता याच्यात मसूरची डाळ ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर टाका, नसली तर तुम्ही स्किप करू शकता। सगळ्या डाळी टाकल्यात मी, कारण आपला डोसा हेल्दी बनवण्यासाठी व्यवस्थित याला। आता आपण याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। हे बघा आपण ना धुवून घेतले व्यवस्थित। आता याच्यात आपल्याला आपले डाळ तांदूळ डुबते ना, त्याच्यावर थोडंसं आलं पाहिजे पाणी, एवढं पाणी टाकायचं। आणि याच्यात आपण 1 चम्मच जिरे टाकूया, तुम्ही थोडा कढीपत्ता टाकला तरी चालेल। आणि हे 7 ते 8 तासासाठी छान भिजून देऊया। 7 तास झाले भिजले, डाळ आपली छान भिजले, तांदूळ सगळं। आता हे आपल्याला ना मिक्सर भांड्यामध्ये घ्यायचे, छान मस्त असं बारीक वाटून घ्यायचं याला। आणि पाणी आपल्याला याच्यात आहे ना हेच यूज करायचं, कारण आपण याच्यात जिरे टाकले होते ना, तर अजून छान टेस्ट येईल आपल्या डोस्याला, त्यासाठी हेच पाणी आपल्याला वापरायचं। तुम्ही हवं तर थोडं थोडं घ्या, यात तो जास्त घेतलं तर बारीक होणार नाही व्यवस्थित, त्यामुळे थोडं थोडंच घेऊन बारीक असं वाटून घ्या। चला आता आपण याला मिक्सरमध्ये फिरून घेऊया, छानपैकी असं बारीक करून घ्यायचं। बारीकच वाटायचं आपल्याला एकदम। हे पहा छान असं बारीक झालंय आपलं पीठ, त्याचं एकदम हे बघा असं बारीक, असं हाताला रवळ नाही लागलं पाहिजे, एकदम बारीक असं वाटायचं। आता इकडे मी ना आपण जो चपात्या ठेवतो ना तो डब्बा घेतलाय, कारण ना याच्यात व्यवस्थित पीठ फर्मेट होईल त्यासाठी घेतलाय। तुम्ही नॉर्मल डब्यात ठेवलं तरी चालेल। आता थोडीशी थंडी आहे ना, तर थोडं पीठ फर्मेट व्हायला टाइम लागतो। आणि हे मिक्स डाळीचं डोसा याला फर्मेट नाही केलं तरी चालतंय, पण मला सकाळी बनवायचं आहे तर मी ह्या डब्यामध्ये ठेवते, म्हणजे व्यवस्थित फर्मेट पण होईल। आता पूर्ण आपण वाटून घेतले बघा, सगळं डाळ तांदूळ आपलं छान बारीक वाटून घेतले। याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचे आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। मीठ पण फर्मेटचं काम करतं, त्यामुळे हे बघा मस्त असं पीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालं। आता आपण याला झाकण लावून रात्रभर ठेवायचे। रात्रभर ठेवायचं झाकून व्यवस्थित, याला असंच ठेवूया आपण। हे बघा छानपैकी असं रात्रभर ठेवला, आता आपण सकाळी बघूया याला। बघा मस्त पीठ आपलं असं व्यवस्थित फर्मेट झाले, बघा छानपैकी जाळी आली याला। आता हे मिक्स करून घ्यायचे आणि याच्यात ना आपल्याला अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं, कारण हे घट्ट झाले ना, त्यामुळे याच्यात अर्धा ग्लास आपण पाणी टाकूया। जास्त पाणी टाकू नका, जास्त पातळ पण करायचं नाही आपल्याला, हे थोडं घट्ट आहे म्हणून मी थोडं पाणी टाकणार आहे याच्यात। तुमचं पीठ घट्ट पातळ हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका। हे बघा एवढं पातळ आपल्याला हवं आहे। चला आता आपण डोसे बनवायला घेऊया। आता इकडे आपण एक तवा मांडलाय, तवा गरम झाल्यानंतर आपण याच्यावर पाण्याचा शितोडा मारून एका कपड्याने छानपैकी असं पुसून घ्यायचे। त्यानंतर याच्यावर थोडंसं आपण तेल टाकूया, तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचे। त्यानंतर आपण याच्यावर 1 चम्मच मी बेटर घेतले, तुम्ही छोटे छोटे या तर मोठं तुमच्या हिशोबाने बनवा। आणि सेंटरमधून असं याला गोल गोल फिरवत राहायचं आहे पळीच्या पाटच्या साह्याने, म्हणजे व्यवस्थित डोसा आपला फैलला जातो आणि छान एकसारखा व्यवस्थित असा होतो। आता याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचे
आता बघा इथे मसाला डोसा बनवतोय, तर आपण इथे बटाट्याची भाजी हे सगळं आपण बनवून ठेवलं आधी, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला. असं बटाट्याची भाजी नॉर्मली जसं आपण बनवतो तशी बनवली. आणि डोश्याची लाल चटणी, तुम्हाला लाल चटणी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. कांदा टाकायचा आहे, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर टाकू आपण. आणि याच्यात हे थोडंसं कांदा टोमॅटो छान लागण्यासाठी याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकून. आता याला ना थोडंसं याच्यावर तेल टाकून 5 मिनिट आपण याला असं छान असं झाकून ठेवूया. म्हणजे याला काय होईल, मसाल्याला पाणी सुटेल आणि छान आपल्याला फैलवता येईल सगळीकडे. हे पहा, आता व्यवस्थित असं सगळीकडे मिक्स करून घेऊया. हे पहा 3-4 मिनटं झालेत आणि आपला डोसा छान असा क्रिस्पी झाला आहे. आता आपण सगळ्या साईडनी त्याचा पण तवा छान तापलेला असला ना डोसा व्यवस्थित होतो. हे बघा डोसा छान झाला आपला. तुम्ही हवं असेल त्याच्यापेक्षा कमी भाजी लावू शकता, पण घरात बनवतोय तर थोडीशी व्यवस्थित लावली मी भाजी. आणि याला आता कट करून घेऊया. हे बघा एकदम क्रिस्पी आणि हेल्दी असा आपला डोसा तयार झाला आहे. आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. बरोबर आहे, खोबऱ्याची चटणी आणि डोश्याची लाल चटणी पण आहे. तयार आहे आपला मसाला डोसा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.